मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। सोयाबीन पीक हे फुल अवस्थेमध्ये असताना आपल्याला काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की ह्या अवस्थेमध्ये जर आपण काही चुका जर केल्या तर त्याच्यामुळे काय होते, फुलगळ मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि आपल्याला उत्पादनामध्ये घट दिसून येते। त्यामुळे आपण सोयाबीन ज्यावेळेस फुल अवस्था त्याला चालू होते 40 दिवसानंतर, अशा वेळेस आपल्याला 5 चुका ज्या आहेत त्या टाळायच्या। तर कोणत्या 5 चुका आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्या कोणत्या चुका आहेत जाणून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। खाली सबस्क्राइब बटन आहे। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील। शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकाला 40 दिवसानंतर म्हणजे 40-45 किंवा काही ठिकाणी 50 दिवसाला सोयाबीनला फुलं आहेत हे चालू झाली। तर आता बऱ्याच शेतकऱ्याच्या सोयाबीनला फुलं लागली असतील। आता बघा, ह्या प्लॉटला सुद्धा फुलं लागली। तर हे सगळे तुम्हाला आता फुलं वगैरे अशी दिसत असतील। आता ही फुलधारणा आपल्या सोयाबीन पिकाला झाली ना, अशा वेळेस आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या जर टाळल्या तर आपल्याला फुलाची गळ होत नाही आणि जे फुलं आहेत त्याचं रूपांतर सुद्धा शेंगामध्ये लवकर होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट की फुलगळ झाल्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये घट सुद्धा दिसून येत नाही। तर कोणती चूक आहे? सर्वात आधी महत्त्वाची चूक आहे मित्रांनो, ज्यावेळेस सोयाबीन पीक हे फुल अवस्थेमध्ये असतं अशा वेळेस आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर टाळायचा आहे। नत्रयुक्त खताचा वापर म्हणजे काय? तुम्हाला वरून युरिया टाकायचा नाही ना, फवारणीमध्ये ज्याच्यामध्ये जास्त युरियाचं प्रमाण आहे असे विद्राव्य खत असतील याचा वापर आपल्याला फवारणीमध्ये करायचा नाही। अतिरिक्त नत्र दिल्यामुळे शेतकरी बंधूंनो होतं काय की सोयाबीनची शाखीय वाढ खूप जोरदार होते, म्हणजे पानाचा विकास चांगला होईल, फांद्या वाढतील आपल्याला, पण फुलामध्ये ताण निर्माण होऊन फुलगळ होऊ शकते जास्त नत्र दिल्यामुळे। त्यामुळे आपल्याला फुल अवस्थेमध्ये सोयाबीनला नत्र तुम्ही देऊ नका। फुलाच्या आधी तुम्ही फवारणीमध्ये विद्राव्य खताचा वापर केला तरी सुद्धा जमतो, पण फुल अवस्थेमध्ये नत्राचा वापर, आपल्याला अतिरिक्त नत्राचा वापर जो आहे तो टाळायचा आहे। ही पहिली चूक मित्रांनो आपल्याला टाळायची। दुसरी चूक आहे मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस सोयाबीन पीक हे फुल अवस्थेमध्ये असतं अशा वेळेस आपल्याला कडक प्रकारचं कीटकनाशक वापरायचं नाही, म्हणजे जे गॅस पॉयझन म्हणतात। हे गॅस पॉयझन का वापरायचं नाही? तर ह्या गॅस पॉयझनमुळे मित्रांनो उग्र वास आपल्या सोयाबीनमध्ये होतो आणि परागीकरण चांगलं होत नाही। परिणामी काय होतं, फुलांची गळ होते आणि जे आहे ते पीक आहे त्याच्यावर ताण सुद्धा पडतो। ते कोणते गॅस पॉयझन येतं? रोगर असेल, हमला असेल किंवा तुमचं प्रोपेक्स सुपर असेल किंवा मोनोक्रोटोफॉस असेल, ह्या 4 जे गॅस पॉयझन आहेत याचा वापर अजिबात करायचा नाही सोयाबीन फुल अवस्थेमध्ये। तुम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये याचा वापर करा किंवा ज्यावेळेस सोयाबीन 60 दिवसाचं होईल त्याच्यानंतर तुम्ही जर वापर केला तरी सुद्धा जमतो। म्हणजे प्रोपेनोफॉस असेल, क्लोरोपायरिफॉस असेल, याचा वापर अजिबात सोयाबीनमध्ये टाळायचा। ही गॅस पॉयझन एकदम कडक असतं आणि याच्यामुळे 100% आपल्या फुलाची गळ होते। मित्रांनो, दुसरी चूक तुम्हाला टाळायची। आता मित्रांनो, तिसरी चूक काय की सोयाबीन पीक हे फुल अवस्थेमध्ये असल्यानंतर तुम्हाला तणनाशकाचा वापर अजिबात करायचा नाही। आता तुम्ही बघत असाल तिकडच्या साईडला कुठेतरी तण वगैरे दिसतंय, पण जर तुमच्या प्लॉटमध्ये तण आला असेल आणि सोयाबीनला फुलं लागायला नसतील अशा वेळेस आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ होऊ शकते। जबरदस्त शॉक आपल्या सोयाबीन पिकाला बसतो फुल अवस्थेमध्ये। होतं काय की तणाचं नियंत्रण तर होतं, पण फुलधारणा एकदम उशीर चालू होते। म्हणजे जिथं आपल्याला फुलधारणा 45 दिवसाला चालू व्हायची तिथं तुम्हाला 55-60 दिवसाला फुलं दिसतील तणनाशक मारल्यामुळे। त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये तुम्ही फुलं लागण्याच्या आधीच तण नियंत्रण करा। ही एक तिसरी चूक मित्रांनो तुम्हाला टाळायची आहे। त्यानंतर चौथी चूक मित्रांनो काय काळजी घ्यायची की सोयाबीन पीक ज्यावेळेस पण फुलोऱ्यामध्ये असतं अशा वेळेस त्याच्यामध्ये कोळपणी अजिबात करायची नाही। कोळपणी म्हणजे काय? काही जण त्याच्यामध्ये काय करतात, फेरफटका मारतात। ही चूक टाळायची तुम्हाला। बैलाच्या सहाय्याने कोळपणी करताना ह्या मुळा डॅमेज होऊ शकतात किंवा ह्या फुलांना धक्का लागू शकतो, फुलगळ होऊ शकते। त्यामुळे परागीकरण सुद्धा चांगलं होत नाही, ताण निर्माण आपल्या पिकामध्ये होतो। त्यामुळे तुम्ही मशागत करणं फुल अवस्थेमध्ये टाळायचे, सोयाबीनमध्ये फिरायचं सुद्धा नाही, काहीच करायचं नाही। ही चौथी गोष्ट मित्रांनो तुम्हाला काळजी घेतली तर सोयाबीनमध्ये तुम्हाला फुलगळ कसली दिसणार नाही। आणि पाचवी मित्रांनो महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट आहे की सोयाबीन पीक ज्यावेळेस फुलोऱ्यामध्ये असतं अशा वेळेस तुम्हाला अतिरिक्त पाण्याचा वापर करायचा नाही। म्हणजे काय की पिकाला जर ताण पडला असेल तर तुम्हाला वाटत असेल की पाणी द्यायचंय, पाणी देणं योग्य आहे, पण जास्त प्रमाणामध्ये पाणी द्यायचं नाही। पळतं पाणी द्यायचं आपल्याला फक्त, किंवा हलकं पाणी द्यायचं। तुम्ही स्प्रिंकलरच्या सहाय्याने एखादा तासभर मोटर चालू केली तरी सुद्धा जमल, पण जास्त पाणी तुम्हाला सोयाबीन पिकाच्या फुल अवस्थेमध्ये द्यायचं नाही। जास्त जर पाण्याचा वापर जर झाला तर त्याला जमिनीतून अन्नद्रव्य घेता येत नाहीत आणि फुलगळ ही होते। तर ह्या 5 चुका मित्रांनो जर टाळल्या तर आपल्याला सोयाबीनमध्ये फुलगळ कसलीच होणार नाही आणि फुलाचं रूपांतर लवकर शेंगामध्ये होईल आणि आपल्याला उत्पादनामध्ये जबरदस्त फायदा होणार आहे। ह्या सगळ्या चुका टाळायच्यात मित्रांनो आणि सोयाबीनमध्ये उत्पादन वाढवायचे। व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटले असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि शेतकरी बंधूंनो जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।